एकदम झटपट अशी आपली बेसन बर्फी तयार आहे। खूप पटकन होते आणि कमी साहित्यात होते। तर ही आपली गौरी गणपतीसाठी पहिली मिठाई तयार आहे। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते। तर गौरी गणपती येतात ते आजपासून आपण गौरी गणपतीसाठीच रेसिपी पाहणार आहोत। खूप साध्या सोप्या जे घरात साहित्य असेल त्याच्यात करायचा प्रयत्न करणार आहोत, त्याच्यामुळे नक्की पहा। तर आज सगळ्यात पहिला आपण बेसनची बर्फी करणार आहोत, इझिली करणार आहोत। 3 ते 4 साहित्यात होऊन जाईल, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बेसन बर्फी बनवण्यासाठी आपण कढई घेतली आहे आणि त्याच्यात आपण तूप ऍड करतोय। तर मी इथं जेवढं बेसन आहे त्याच्या 3/4 आपण तूप घेतलंय। तुम्हाला हवं असेल तर कमी पण करू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर जास्त पण करू शकता। तुपाऐवजी तुम्ही डालडा सुद्धा वापरू शकता। तर मी इथं घेतलंय। शक्यतो कमी करता येत नाही कारण लागतं तेवढं, पण तुम्ही वाढवू शकता। जसं जसं गरज पडते तसं तसं वाढवायला लागतं ते। तर मी इथं घेतलंय। तूप एकदम व्यवस्थित गरम झालंय। तर मी इथं बेसन ऍड करतेय। मी जवळजवळ 3/4 तूप घेतलं होतं आणि बेसन घेतलंय पूर्ण 1 वाटी भरून। तर चला, तर आता हे हलवत जायचंय, करपवायचं नाही। तर या पद्धतीने आणि पूर्ण भाजून घ्यायचं। तर गॅस बारीक करायचा जेव्हा तुम्ही बेसन भाजून घेताय तोपर्यंत। गॅस मोठा ठेवला तर बेसन करपून जाईल, त्याच्यामुळे गॅस बारीक करायचा। आपण बेसन एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर बेसन भाजतं तेव्हा नाही का हे जे गोळे दिसतात ना तुम्हाला बेसनाचे, ते पूर्ण एक गोळा होतो। तर व्यवस्थित या पद्धतीने भाजून घ्यायचं। खूप वेळ लागतो गॅस बारीक असल्यामुळं, पण मोठं केल्यावर मात्र करपून जाईल। हे अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचं। जेव्हा बेसन भाजून घेतोय त्या टायमाला ज्यांना खूप असं बेसनाचं खायला आवडत नाही, म्हणजे एकदम चिकटल्यासारखं होतं दाताला, तसं आवडत नाही, त्यांनी काय करायचं, 1 चमचा छोटा आपला टेबल स्पून वाला त्यांनी रवा टाकायचा। ते नसेल टाकायचं तर काजू आणि बदामचे एकदम बारीक बारीक तुकडे जे दाताखाली आल्यावर खूप भारी लागतात ते टाकायचे। आपण बेसन बारीक गॅसवर भाजतोय त्याच्यामुळे खूप वेळ लागतो, पण जर गॅस मोठा केला तर कडवटपणा येईल, त्याच्यामुळे बारीक गॅसवर भाजायचं बेसन। या पद्धतीने माझं बेसन एकदम व्यवस्थित भाजून झालंय। मला 15 मिनिटं लागले भाजायला। आता हे आपण साईडला काढून घेणार आहोत आणि थंड होऊ देणार आहोत। आता खूप जणांना प्रश्न असेल की जेव्हा आपण मिठाईच्या दुकानात मिठाई बघतो बेसनची पण असते, तर त्याला कलर असतो पिवळा। तर बाहेर जेव्हा तुम्ही मिठाई घेता त्याच्यात कलर ऍड केलेला असतो। जर तुम्हाला कलर हवाच असेल तर किंचितशी हळद टाका, किंवा तुम्ही जेव्हा बेसन दळून आणता त्या टायमालाच हळद टाकायचं, हळकुंड ऍड करायचं। हळद करण्यापेक्षा हळकुंड ऍड करायचं। हे व्यवस्थित साईडला काढून घेतोय आणि हे थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यावरच आपल्याला काहीतरी करता येईल। जर असा हात घातला तर खूप भाज। पण हे साईडला काढून घेतलंय आणि थंड व्हायचं तर वाट बघतोय। चला तर मग थंड होऊ द्या, खूप जास्त नाही। आपल्याला साखर मिक्स करायची आहे, ती मिक्स होण्यासाठी थोडं तरी गरम लागतं, पण बऱ्यापैकी थंड करायचं। जर असे हात आतमध्ये घातले तर भाजतील, त्याच्यामुळे थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग आपण साखर ऍड करणार आहोत। हे बऱ्यापैकी थंड झालंय, तर त्याच्यात मी पिठी साखर ऍड करतेय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता, तसं तर तुम्ही कमीत कमी अर्धी वाटी तरी घेतली पाहिजे व्यवस्थित होण्यासाठी, पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्याच टायमाला मी वेलची पूड पण ऍड करतेय, जेणेकरून व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून। दोन्ही गोष्टी ऍड केल्यावर हे गरम आहे का नाही ह्याचा अंदाज नसतो, म्हणून सुरुवातीला शक्यतो चमच्यानी मिक्स करून घ्या, म्हणजे भाजणार नाही। तर हे व्यवस्थित चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की थंड झालंय तेव्हा मात्र हाताने असं चोळून घ्यायचे तुम्हाला व्यवस्थित। मी हे हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते। खूप काळजी घ्यायची, खूप भाजतं हे मिक्स करताना।
आणि हे आपल्याला एकजीवच करायचंय मात्र तरी सुद्धा, जेणेकरून साखर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे या पद्धतीने. तर हे व्यवस्थित आता मिक्स झालंय आणि मला व्यवस्थित मळता सुद्धा येते. त्या टायमाला आपण नाही का सेट करून घेणार आहोत तिला. तुम्ही साखर कढईमध्ये सुद्धा मिक्स करू शकता जर हाताला भाजेल असं वाटत असेल तर. आता आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत या पद्धतीने, जेणेकरून आपल्याला बर्फीचा शेप आला पाहिजे. अशा पद्धतीने मी व्यवस्थित लावून घेणार आहे. तुम्ही साखर कढईमध्ये सुद्धा मिक्स करू शकता भाजते असं वाटत असेल तर. तर या पद्धतीने मी सर्व बर्फी सेट करून घेते. मी बर्फी व्यवस्थित सेट करून घेतली आहे. त्या टायमाला आपण ह्याच्यात थोडीशी बदामाचे काप ऍड करून घेतोय. आता ही थंड व्हायची वाट बघायची, जेणेकरून बर्फीच्या आकारात पडली पाहिजे. तुम्ही हवं असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, जर नाही थंड होऊन सुद्धा आकार धरत असेल तर. पण शक्यतो कमी साखर टाकली तर आकार पकडतो, जास्त टाकली म्हणजे खूप अति साखर झाली तर मग मात्र आकार पकडत नसतो. तर या पद्धतीने आता ह्याची वाट बघूया आपण थंड होण्याची आणि परत बर्फी पाडूया. आपलं थोडंसं थंड झालंय तेव्हा मी काप टाकून घेतेय, म्हणजे परत ते सोपं जावं. या पद्धतीने चौकोनी कापू शकता, आयताकृती कापू शकता, तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता. तर इथे व्यवस्थित मी आयताकृती भाग टाकून घेतलेत, जेणेकरून परत सोपे जावेत आपल्याला. तर हे आणखी थंड नाही पूर्ण झालेलं, आणखी आपल्याला थंड व्हायची वाट बघायची आहे. थंड झाल्यावर या पद्धतीने निघतं. हे पहा सेपरेट भाग झालाय हा, असा निघतो. मी हे साईडचं तुम्हाला काढून दाखवलं. तर आणखी थंड झालं नाही, आपण वाट पाहणार आहोत. आपली बर्फी ऑलमोस्ट फ्रीजमध्ये ठेवली होती एक 10 ते 15 मिनिटांसाठी, जास्त वेळ नाही. ती आता व्यवस्थित मी ऑलरेडी कट करून घेतली होती, पण तरी सुद्धा मी परत एकदा चाकू मारून घेतलाय, त्याच्यामुळे साईडचे भाग दिसतात ते. तर हे व्यवस्थित परत एकदा आपल्याला कापावे लागते, कारण घट्ट झालेले असते त्याच्यामुळं. तर आता हे सगळे भाग मी व्यवस्थित काढून घेते कापून, जेणेकरून चौकोनी भाग दिसावेत यासाठी. तर ही आता हळूहळू काढून घ्यायची. खूप थिक झालेले असते, हे बघा या पद्धतीने. ही आता व्यवस्थित निघली आपली. जर खूपच कडक असेल तर तुटते सुद्धा, त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वक काढायची. चला तर मी सगळी आता अशाच पद्धतीने काढून घेते. एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात अशी आपली बेसन बर्फी तयार आहे. खूप इझिली होते, अगदी 3 साहित्यामध्ये होते आणि वेळ सुद्धा खूप लागत नाही, अर्ध्या तासात होते. तर अशी आपली बेसन बर्फी तयार आहे. खूप सुरेख झाली आहे. मला आजची बेसनची बर्फीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आणखी अजून बर्फीचे प्रकार किंवा स्वीटचे प्रकार आपण बनवणार आहोत गौरी गणपतीसाठी, ते सुद्धा पहा. मोदकाचे सुद्धा खूप सारे रेसिपी येणार आहेत, ते सुद्धा पहा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.